मित्रांनो, कधी विचार केलाय का रात्री सगळं जग झोपलेलं असतं आणि तुम्ही मात्र छताकडे बघत पडलेले असता. मनात एकच प्रश्न फिरत असतो की मी इतकी मेहनत करूनही पुढे का जात नाही. काही लोक जिथे हात लावतात तिथे यश मिळतं आणि काही लोक हातात सोनं आलं तरी ते मातीसारखं का होतं. तुम्ही आळशी नाही, तुम्ही मेहनत केली आहे. रात्री जागलात, स्वप्न पाहिली, प्रयत्न केले, पण तरीही एक अदृश्य भिंत तुमच्यात आणि तुमच्या स्वप्नांमध्ये उभी आहे. लोक याला नशीब म्हणतात, योगायोग म्हणतात, तो योग्य वेळी योग्य ठिकाणी होता असं म्हणत स्वतःला समजावतात. पण आतून तुम्हालाही माहिती आहे हा नशिबाचा खेळ नाही, हा नियमांचा खेळ आहे. हे नियम पुस्तकात नसतात, हे नियम पैशात नाहीत, हे नियम माणसाच्या विचारांमध्ये असतात. सगळं काही आधी कुठे तयार होतं माहिती आहे? इमारती, मोबाईल, कंपन्या, साम्राज्य सगळं आधी एका विचारातून जन्माला येतं. विचार म्हणजे फक्त कल्पना नाही, विचार म्हणजे ऊर्जा आहे. तुम्ही सतत गरिबी, अडचणी, भीती यांचा विचार केला तर आयुष्यही तेच परत देतं. कारण जग आरसा आहे, तुम्ही जसं पाहता तसं ते दाखवतं. पहिला नियम लक्षात ठेवा, पैसा बाहेर मिळत नाही, तो आतून आकर्षित होतो. दुसरा नियम, तीव्र इच्छा. मिळालं तर बरं अशी इच्छा चालत नाही. इथे हवी असती, मला हेच हवंय आणि मी ते मिळवणारच अशी आग. एडिसन 10,000 वेळा अपयशी झाला, पण तो थांबला नाही कारण त्याची इच्छा कमकुवत नव्हती. तिसरा नियम, अटूट विश्वास. विश्वास म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही, विश्वास म्हणजे आतून ठाम असणं, हे होणारच. चौथा नियम, शिस्त आणि कृती. फक्त विचार करून काही बदलत नाही, दररोज छोटे छोटे पावलं टाकावे लागतात. मन नसेल तरी, थकवा असेल तरी. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा नियम, कृतज्ञता. आज जे आहे त्याबद्दल आभार मानायला शिका, कारण जिथे कृतज्ञता असते तिथे अधिक चांगल्या गोष्टी येतात. हे सगळे नियम वेगळे नाहीत, हे एकाच यशाच्या प्रवासाचे टप्पे आहे. दार तुमच्या मनात आहे, चावी तुमच्या हातात आहे. आज ठरवा, मी माझे विचार बदलणार, मी माझी दिशा बदलणार, मी माझं आयुष्य बदलणार.